Hello everyone. Today we are going to learn chapter decimal fraction of standard 6 topic multiplication of decimal fraction. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, त्यांची प्लेस व्हॅल्यू, ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्यानंतर डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन, कॉमन फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन याविषयीची माहिती पाहिलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि त्याचबरोबर आपला प्रॅक्टिस सेट जो आहे 16 तो सोडवायचा कसा याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग सोडवूया मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. मित्रांनो 0.6 इंटू 0.7 हा एक एक्झाम्पल आहे मल्टिप्लिकेशनचं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल एक बघा तुम्ही 5.4 इंटू 8. ही दोन एक्झाम्पल्स जे आहेत यांचा ॲक्च्युअल जो प्रोडक्ट होतो गुणाकार होतो तो कसा होतो पाहूया. 0.6 मीन्स 6/10 कारण डेसिमल पॉईंट एक प्लेस सोडून आहे इंटू 0.7 म्हणजे 7/10. आता फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. सो 6 इंटू 7 42 upon 10 into 10 100. That means your answer is at first we write 42, then we have 2 0 on 1, it is 100. So we replace two places 1 2 and then put decimal point. Our answer is 0.42. It is a proper method of multiplication of decimal fraction. याच्याही पेक्षा दुसरी एक पद्धत आहे सोपी, अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला ती पद्धत फार आवडेल. ही पहिली पद्धत आहे जी फ्रॅक्शनचे रूपांतर करून सोडवतो. इथं 0.6 आणि 0.7 या गुणाकारामध्ये अतिशय सोपा गुणाकार पटकन होतो. डेसिमल पॉईंट विसरून जा, डेसिमल पॉईंट नाही असं समजा. संख्या मिळाली आपल्याला 6 आणि 7. इथे संख्या मिळाली 6, इथे मिळाली 7. या दोघांचा गुणाकार येतो 42. किती आलेला आहे 42. आता इथं आन्सर असणार आहे 42. डेसिमल प्लेसेस इथं एक गट सुटून आलेले आहे, इथे एक गट सुटून आलेले आहे. एकूण हे दोन प्लेस सोडल्यानंतर डेसिमल पॉईंट येतो. ह्या दोन प्लेस आपण सोडू 1 2 हे आपले आन्सर 0.42. ही अतिशय सोपी पद्धत आहे. 6 गुणिले 7 यांचा गुणाकार केला. 6 गुणिले 7 6 into 7 42. डेसिमल पॉईंट आफ्टर वन प्लेस and after one place total place are 2. दोन घर सुद्धा आपण डेसिमल पॉईंट केला 1 2 0.42 हे आपलं आन्सर आलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण हे देखील एक्झाम्पल सोडवू. 5.4 into 8. पहिल्यांदा डेसिमल पॉईंट नाही आहे असं समजून आपण गुणाकार करू. 8 into 4 32 कॅरी नंबर 3. 8 into 5 40 plus 3 43. आता डेसिमल पॉईंट फक्त एकच प्लेस सोडून आलेला आहे. आपण एकच प्लेस सोडायची उजवीकडून 43.2. The answer is 43.2. It is very simple method of multiplication of decimal fraction. We will solve another one example. (6.12) into 0.006. इथं आपल्याला 6.12 म्हणजे 612 ही संख्या विचारात घ्यायची आहे आणि इथं आपल्याला 0.06 म्हणजे 6 विचारात घ्यायचा आहे. यांचा फक्त आपण गुणाकार करू. 6 गुणे 12, 6 1 6 आणि हातचा 1 7, 6 6 1 36. आपला आन्सर आलेला आहे 3672 3672. इथं आपण डेसिमल पॉईंट विचारात घेतलेला नाही, पण एक्झाम्पलमध्ये डेसिमल पॉईंट आहे. आता तो आपलं उत्तर जे असणार हेच असणार आहे 3672. इथं डेसिमल पॉईंट दोन प्लेस सोडले आहेत 1 2. इथं पण दोन प्लेस सोडलेले आहेत. टोटल प्लेस आपल्या झाल्या 4. ह्या 2 आणि ह्या 2 ह्या 4 प्लेस आपण सोडायचे आहेत. 1 2 3 4 दे वी पुट द डेसिमल पॉईंट अँड 0. इट इज 0.3672. इट इज अवर आन्सर. म्हणजे पहिल्यांदा दशांश पूर्णांक चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तरामध्ये जेवढी घरं सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे इथे 2 1 2 हे 1 2 फक्त उजवीकडून चेक करायचे. 1 2 3 4 4 प्लेस सोडलेले आहे.
1 2 3 4 प्लेस सोडून डेसिमल पॉईंट आला, आपला आन्सर आलेला आहे 0.3672. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सोडवू शकतो. आणि यावर आधारित आपला जो प्रॅक्टिस सेट 16 आहे तो आता आपण सोडवायला घेऊ. प्रॅक्टिस सेट 16. Question first, if 317 into 45 is equal to 14,265, then 3.17 into 4.5 is equal to question mark. And second example is, if 503 into 270 is equal to 1,09,151, then 5.03 into 2.17 is equal to how much? It is our first question. 317 into 45 is equal to 14,265. Remember, in the question the same number are given. 370, here we get 3.17 and 45, that means 4.5. The numbers are same, but the difference is decimal fraction. त्याच संख्या आहे, फक्त दशांश अपूर्णांक चिन्ह यामध्ये वाढलेलं आहे, त्यात ते नाही आहे. त्यामुळे 317 317 45 45 म्हणजे गुणाकार पण हाच असणार आहे. आपलं उत्तर हेच असेल 14,265. फक्त या उदाहरणामध्ये काही डेसिमल पॉईंट येईल. आता तो किती प्लेस सोडून येतो एवढंच महत्त्वाचं आहे. इथं 2 प्लेस सोडलेले आहेत, इथं 1 प्लेस सोडलेले आहे, टोटल प्लेस झाल्या 3. त्यामुळे आपण राईट साइड कडून 3 प्लेस सोडू, 1 2 3. आणि इथं आपला काय असेल डेसिमल पॉईंट असेल, आपला आन्सर असेल 14.265. हे असं उत्तर असेल. त्यानंतर इथं 503 into 217 is equal to 1,09,151. Then find the value of 5.03 into 2.17. If we forget the decimal fraction, decimal point, जर आपण decimal point विसरलो, ही संख्या काय होते 503. इथे पण संख्या आहे 503. ही 217 होते, इथे पण संख्या 217. त्यामुळे या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार या दोघांचा पण असणार आहे, तो असणार आहे 1,09,151. आता डेसिमल पॉईंट आहे, आपल्याला उत्तर याचं पाहिजे आहे. डेसिमल पॉईंट किती प्लेस सोडून आहेत चेक करू आपण. ह्या 2 1 2 आणि ह्या 2 तर हे टोटल 4. फ्रॉम राइट साइड वी मूव 1 2 3 4 प्लेसेस and write the decimal point. So our answer is 10.9151. This is the decimal point 10.9151. In this way we solve first question and second question. Third question, multiply. First example, 2.7 into 1.4. Here at first you should forget decimal point. Decimal point विसरून जा. ही संख्या आहे 27 गुणिले 14 अशी माना आणि यांचा गुणाकार करा. 14 7 98, 4 9, 14 दुनी 28 आणि 9 37. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 378. नाउ वी कन्सिडर डेसिमल पॉइंट. आता डेसिमल पॉइंटचा विचार करू. इकडून एक प्लेस सोडलेली आहे, ही एक प्लेस आणि ही एक प्लेस, एकूण 2 प्लेसेस आपण सोडायचे आहे आन्सर मध्ये 1 2. सो आवर आन्सर इज 3.78. पहिल्यांदा आपण गुणाकार केला आहे जसा, हे 27 मानलं, हे 14 मानलं आणि गुणाकार केला 378 गुणाकार. आता याचा आन्सर देताना ही एक प्लेस, ही एक प्लेस, टोटल 2 प्लेसेस आपण सोडलेले आहेत. आन्सर आलेला आहे 3.78. नेक्स्ट क्वेश्चन, 6.17 into 3.9. At first we consider it is 670 into 39. Product is 9 to 7. Current number 6, 15.
answer is 24,063. It is our answer. Now we consider the decimal places. This is 1 and these are 2. 2 plus 1, 3 places. So our answer is 1, 2, 3. 24.063. आपण पहिल्यांदा 617 आणि 41 गुणाकार केला. गुणाकाराला 24,063. आता यामध्ये ह्या दोन प्लेसेस आणि ही एक प्लेस, या तीन प्लेसेस आपण सोडायचे आहेत. ह्या तीन प्लेसेस सोडल्यावर काय येणार आहे डेसिमल पॉईंट 24.063. 24.063. It is our answer. Third question of multiplication. 0.57 into 2. Let's multiply by 2. 2 into 7, 14. Carrot number 1. 2 into 5, 10 plus 1, 11. It is 112. Sorry, 14. 57 गुणिले 2 केले, याचे 14 आलं. डेसिमल पॉईंट 2 प्लेस सोडून नाही, पण 2 प्लेस सोडल्या. आन्सर आलं 1.14. Next, 5.04 into 0.7. We multiply 504 by 7. 5 से 4 ला 7 ने गुणू. 7 into 4, 28. Carry number 2. 7 into 0, 0 plus 2, 2. 7 into 5, 35. So we write the answer 35.28. Now the decimal places are 1, 2 and 3. 3 places. So our answer is 1, 2, 3, 3.528. This is our answer. In this way, we solve examples of multiplication of decimal fractions. Now we are going to solve word problems which are based on multiplication of decimal fractions. Virendra bought 18 bags of rice, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? If rice cost 42 rupees per kg, how much did he pay for it? It is our question. Read the question carefully. It is a very simple question. Virendra bought means विकत घेतल्या, खरेदी केली 18 bags of rice. तांदळाच्या 18 पिशव्या वीरेंद्रने विकत घेतल्या. Each bag weighing, प्रत्येक बॅगचं वजन होतं 5.250 kg. प्रत्येक पिशवीमध्ये 5 किलो 250 ग्रॅम तांदूळ होता. हाऊ मच राईस डिड ही बाय ऑल टुगेदर? त्याने एकूण किती राईस विकत घेतला असा पहिला क्वेश्चन आहे. आपण टोटल राईस काढू. पहिला राईस किती घेतला बघू. आन्सर टोटल राईस इज इक्वल टू 1 बॅग वेइंग 5.250 kg. एका बॅगमध्ये 5.250 ग्रॅम अशा 18 पिशव्या त्याने काय केलेल्या आहेत विकत घेतलेल्या आहेत. मग 18 जर आपण मल्टिप्लाय करू 18 into 0 is 0. 18 into 5 90. Carry number 9. 18 into 2 36 plus 9 45. Carry number 4. 18 into 5 90 plus 4 94. Recheck. 18 into 0 0. 18 into 5 90. Carry number 9. 18 into 2 36 plus 9 45. Carry number 4. 18 into 5 90 plus 4 94. We give 3 places decimal point 1 2 3 1 2 3 94.500 kg. The total rice he bought. काय झालं? He bought 94.500 kg rice altogether. एवढा त्यानं राईस काय केलेला एकूण विकत घेतलेला आहे. आता कॉस्ट दिलेला आहे तुम्हाला
रेट ऑफ राईस किती आहे तो 42 रुपीज पर केजी, म्हणजे प्रत्येक किलोला 42 रुपये या दराने त्याने काय केलेला आहे, तो राईस विकत घेतलेला आहे. आता एकूण राईस आहे 94.500, म्हणून टोटल कॉस्ट ऑफ राईस इज इक्वल टू 94.500 इंटू 42. 94.500 ला 42 आपण काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. आता आपल्या हे मल्टिप्लायला जागा नाही आहे, आपण काय करू, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू. इथे 94.500 इंटू 42, आपण डेसिमल पॉईंट तो विसरून जाऊ. 2 न गुणू, 2 0 0 0, 5 10, 2 4 8 9, 2 9 11, 0 4 0 0 0, 4 5 20, 4 4 16 आणि 2 18, 4 9 36 आणि 1 37, 0 0 0 9, 8 8 16, 9 3 3 plus 7 point. So our answer is 3969. So total rupees is 3969 rupees. Total cost of rice is 3969 rupees. In this way we solve our example. Total rice, one bag weighing 5.250 kg. एका बॅगचं वजन एवढं होतं, त्याने 18 बॅग घेतल्या. 18 बॅगचं वजन किती आलं, 94.500 kg. So he bought 94.500 kg rice altogether. एकूण त्याने एवढा राईस घेतला. Now the question is, what is the how much he paid for it? त्याने किती रुपये त्यासाठी दिले. जर तांदळाचा दर 42 रुपये किलो असेल तर त्याने तांदळासाठी किती रुपये दिले हा क्वेश्चन होता. त्याने दिलेले पैसे आपण पाहिले बघा. 42 रुपये किलो हा कॉस्ट आहे, त्या तांदळाची किंमत आहे. टोटल वेट आहे 94.500 इंटू 42. 42 ने गुणिले उत्तर आलेलं आहे 3969.000. ला पुढे किंमत नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल 3969 रुपीज. त्याला काय केले, टोटल पे केले कुणासाठी, तांदळासाठी. मग आपण आन्सर लिहायचं आहे, ही पेड 3969 रुपीज फॉर द राईस. असं आपलं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर असेल. यानंतर आपण लास्ट क्वेश्चन मल्टिप्लिकेशन सोडवणार आहोत. Vedika has 23.50 meter cloth. She used it to make 5 curtains of equal size. If each curtain required 4 meter 25 centimeter to make, how much cloth is left over? This is our last question. The question is, Vedika has 23.50 meter of cloth. Vedika कडे 23 मीटर 50 सेंटीमीटर एवढं कापड आहे. सी यूज्ड इट, तिने ते कापड यूज केलं, वापरलं टू मेक 5 कर्टन्स, 5 पडदे शिवायचे तिला. कर्टन्स मीन्स पडदे ऑफ इक्वल साईज, समान आकाराचे 5 पडदे तिला शिवायचे आहेत. म्हणजे एका पडद्याला जेवढं कापड लागेल तेवढंच कापड 5ही पडद्याला लागणार आहे. If each curtain required 4 meter 25 centimeter to make, एका पडद्यासाठी 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागत असेल तर हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर, किती कापड शिल्लक उरलं, असा प्रश्न आहे. मग एका पडद्यासाठी 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागतं, तर तिला 5 पडदे शिवायला किती कापड लागलं हे पहिला आपण शोधून काढू. सो आन्सर इज क्लॉथ फॉर 5 curtain is equal to
एका पडद्याला 4 मीटर 25 सेंटीमीटर इंटू 5. आता हेच आन्सर आपण डेसिमल पॉईंटमध्ये लिहू शकतो. कसं लिहायचं आहे? 4 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे 4.25 मीटर एका पडद्यासाठी लागणारा कापड इंटू 5 पडदे आहेत इक्वल साईज, म्हणून आपण त्याला 5 ने मल्टिप्लाय करू. 5 5 25, 5 आणि 10 2 12, 5 24 आणि 21, डेसिमल पॉईंट इंटू 2 प्लेसेस 21.25 मीटर एवढं त्याला कापड लागलं. तिथे वापरलेलं आहे. यूज टोटल क्लॉथ. आता टोटल क्लॉथ एकूण कापड किती आहे? 23.50 मीटर. यूज्ड क्लॉथ वापरलेलं कापड किती आहे? 21.25 मीटर कापड. सो रिमेनिंग क्लॉथ किंवा लेफ्ट ओव्हर क्लॉथ काढू. इज इक्वल टू ह्या दोघांच्या आपण सबट्रॅक्शन करायला पाहिजे. एवढं कापड आहे तिथून एवढं आपण वापरलं. राहिलेलं रिमेनिंग किती आहे बघा? 10 - 5 5, 5 - 3 2, 3 - 1 2 meter, 2.25 meter. So how much cloth is left over? Our answer is 2.25 meter cloth is left over. In this way we learn how to solve word problems based on multiplication. तिच्याकडे एवढं कापड होतं 23.50 मीटर. त्यातील तिने काही कापड वापरलं पडदे शिवायला. 5 कर्टन शिवलेले आहेत. एका पडद्यासाठी 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागतं. तर किती कापड शिल्लक उरलं असा क्वेश्चन होता. म्हणून क्लोथ फॉर 5 कर्टन्स 5 पडदे शिवाय लागणारं कापड बरोबर एकाला 4.25 गुणिले 5 किती आलं? 21.25 मीटर हे कापड एकूण तिला लागलं. एकूण कापड होतं 23.50 मीटर. वापरलेलं कापड 21.25 मीटर. शिल्लक उरलेलं कापड बरोबर या दोघांची वजाबाकी 2.25 मीटर. 2.25 मीटर एवढं क्लॉथ काय झालेलं आहे? शिल्लक उरलेलं आहे. सो आन्सर इज 2.25 मीटर क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर. दिस इज युअर क्वेश्चन अँड इट इज युअर आन्सर. In this way, we learn how to solve examples of multiplication of decimal fraction and how to solve our problem set 16. In the next video, we learn division of decimal fraction. Until then, study this video carefully and solve the practice set by yourself. Thank you very much for watching this video. We will meet soon. Until then, goodbye.